जानेवारी 2025 जानेवारीच्या एंडिंगला धो पाऊस पडत होता आणि तेव्हा मी घेतलं हे iLife T20S मॉडेल. ते मी ॲमेझॉनवरून घेतलं, मागवलं होतं म्हणजे, आणि ते वेळेत आलं. आदल्या दिवशी मागवलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच आलं. आणि मध्येच त्याची जी प्राईस होती ती फार हायला जात होती आणि कधी कधी खाली येत होती. त्यामुळे मला विचार करण्यासाठी बराच वेळ घ्यायला लागला. आठवड्याभर मी त्याचं फ्लक्च्युएशन बघत होते प्राईसचं. मग एका दिवशी मला सकाळी सकाळी जेव्हा कमी प्राईस दिसली तेव्हा मी ताबडतोब बुक केला आणि तो लगेचच दुसऱ्या दिवशी आला. हे ॲमेझॉनचं पॅकिंग असल्यामुळे तो मोठा बॉक्स आधी होता, त्याच्यामध्ये आतमध्ये आणखीन 2 छोटे छोटे बॉक्स होते. हे आहे ॲमेझॉनवरून मागवलेलं iLife T20S रोबोट. आणि हे मॉडेल ओपन केल्यानंतर आतून जे त्यांचं म्हणजे iLifeचं हे होतं, मशीन ज्याच्यात ठेवलं होतं ते काढताना अगदी मला म्हणजे एकटीला काढताच आलं नाही, एवढं पॅक येते. त्यामुळे मी मदतीने काढून घेतलं. आता तुम्हाला हे मॉडेल दाखवते मी. iLife T20S मॉडेल रोबोट. आणि हा आहे हे त्याचं सगळं साहित्य आहे. ही पिशवी ज्याच्यात कचरा जमा होतो. हे हेपा फिल्टर आहे ज्याच्याने स्वच्छ निघतं. हा ब्रश आहे. हे पुस्तक आहे त्याच्यासोबत. ते पॅन आहेत 2 दिलेले. पॅन एकच लागतो पण एक्स्ट्राचे दिलेले आहेत. आणि ते कापड आहेत फरशी पुसायचं. हे आहे iLife T20S रोबोट. दिसायला चांगलं आहे. मला वाटलं होतं व्हाईट येईल पण तिथं व्हाईट नव्हतं, त्यामुळे हे ग्रेश ब्लॅकिश असं काहीतरी आहे. आणि वरती छान आहे, म्हणजे दिसायला पण चांगलं आहे. या रोबोटची साईज आहे 12.5 ते 13 इंचच्या मध्येच आहे, म्हणजे 13 इंचपेक्षा कमी. शिवाय हा बॉक्स आहे, त्याला डॉकिंग स्टेशन म्हणतात. हे डॉकिंग स्टेशनमध्ये ही पिशवी आहे कचरा गोळा करण्याची. ती काही दिवसांनी भरते. ते त्यांनी सांगितले 2 महिन्यांनी बदलायची, पण मी रोबोट घेऊन 4 महिने झालेत, ती पिशवी भरलेली नाही. पण कचरा सगळा छान निघतो त्याच्यात. आपल्याला काही करायला लागत नाही, पिशवी फक्त काढायची आणि फेकून द्यायची. हां, याची साईज आता आहे 12.5 ते 13 इंचच्या मध्येच आहे. आता आपण त्याच्या बॅक साईडला बघूया. बॅक साईडला आपल्याला ही 2 मोठी चाकं दिसतील. परत ते छोटं चाक आहे फिरणारं. आणि ब्रश आहे. ब्रश एकच आहे, तो लावता येतो, काढता येतो, स्वच्छ करता येतो. हा ब्रश आहे. आता हा ब्रश आपण लावू. 2 मिनटाचं काम आहे ते. आणि बाकी काय असतंच त्याला. हे आता काढलं आपण कव्हर, त्याच्यातून तो आतमध्ये आणखीन एक ब्रश आहे, तो सक करून घेतो. सक करून घेतोच आणि कचरा गोळा करतो. हे आहे पाण्याची टाकी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी, फक्त ग्लासभर पाणी लागतं त्याच्यासाठी. आणि ते पूर्ण 2000 स्क्वेअर फीटचं घरसुद्धा स्वच्छ करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची ही बाब आहे. आपल्याला 2-2, 3-3 बादल्या जर आपण कामवालीला जर सांगितलं की बाबा फरशी पुसून घे, तर ती एवढं वापरते. आता हे बघा, मी याच्यात पाणी होते, बरोबर 1.5 ग्लास ह्याच्यात मावतो. म्हणजे ग्लासाच्या ते मापावर आहे. समजा 150 किंवा 200 ml लागतं पाणी. बस, खूप झालं. तेवढ्यात संपूर्ण 2000 स्क्वेअर फीटचं घर छानपैकी स्वच्छ पुसून निघतं. आणि हो, विशेष म्हणजे हे झाडायचं असेल तर फक्त ते सुद्धा करू शकतो आपण. पुसायचं असेल सेपरेट तर तेही करू शकतो. आणि दोन्ही मिळून लावायचं असेल तर दोन्ही मिळूनही लावू शकतो. मी 2-2दा कशाला उगाच स्वच्छ करण्यात वेळ घालवा, कारण याला स्वच्छ करण्यासाठी 25 ते 30 मिनटं किंवा जास्तीत जास्त 40 मिनटं लागतात. कारण यांना जर शंका आली त्याच्या सेन्सरला की बाबा इथं कचरा राहिला आहे, तर ते पुन्हा वळून येतं आणि मी पुन्हा साफ करेन म्हणून ते पुन्हा साफ करतं. ही साफसफाई झाल्यानंतरच त्याचं जीव शांत झाल्यासारखं होतं. आणि कधीकधी आपण त्याला जर नीट सांगितलं नाही, नकाशा त्याच्यात नकाशा आहे त्याच्यात पुढं सांगेलच तुम्हाला. त्याला कमांड जर आपण नीट दिली नाही तर ते अर्धवटसुद्धा करून जातं. हे बघा, हे असं लावायचं खालच्या बाजूला, म्हणजे ते पुसायचं जे कापड होतं ते खालच्या बाजूला येतं.
हे त्याचं आहे डॉकिंग स्टेशन. त्याची वायर फार छान आहे, गुंडाळून ठेवता येते नको असेल तेव्हा, आणि ते काढायची गरज नसते. मी त्याचं कनेक्शन अशा ठिकाणी लावलं, आणि तुम्ही लक्षात ठेवा सुरुवातीला लावताना वायफाय लागतं ह्याला. वायफाय ज्या रूममध्ये आहे त्या रूममध्ये ते करून घ्यायचं सगळं आपलं. त्यानंतर मी पुढे सांगणारच आहे. आता आपण बघूया की त्याची डस्ट जमा होण्याची जागा आहे, तिथे ती पिशवी आपण लावून टाकली. ती पिशवीसुद्धा ऑनलाईन मिळते नंतर, म्हणजे घरातली संपली. ऑलरेडी आपल्याला त्यांनी 2 दिलेल्या आहेत, त्या बरेच दिवस टिकतात. आणि हे त्यांचं पुस्तक जे आहे दिलेल्यासोबत, त्याच्यात त्यांनी QR कोड दिलेला आहे. त्या QR कोडला स्कॅन करून आपण डायरेक्ट त्यांचं ॲपमध्ये जाऊ शकतो, किंवा ॲप आपण डाउनलोडही करू शकतो. तिकडे सगळं त्या पुस्तकात दिलेलं आहे. सुरुवातीला मला कळलं नव्हतं, 2 वेळा मी ट्राय केलं, पण जेव्हा मी ज्या ठिकाणी वायफाय आहे ज्या रूममध्ये त्या ठिकाणी नेल्यावर ते पटकन कनेक्ट झालं. कनेक्ट झाल्यानंतर जो रोबोट दिला आहे त्याची दोन्ही बटणं कनेक्शन लावून त्याची दोन्ही बटणं एका वेळी दाबायला लागतात. हे स्टार्ट केलं एकदा, आणि दुसऱ्यांदा स्टार्ट करण्यासाठी पुन्हा दोन्ही बटणं, ज्याच्या एकावर होमचं चिन्ह आणि एकाचं ऑनचं चिन्ह आहे, ते दोन्ही एका वेळी दाबायचं, म्हणजे ते आपल्या मोबाईलशी कनेक्ट होतात. आणि लोकांना शंका असते की अरे बापरे सेन्सर आहे, मग आपल्या घराचा नकाशा जाईल, तो ह्या देशात जाईल त्या देशात. तसं काही नाही आहे. एकदाच फक्त हे करायला लागतं. 4 महिने झाले मोबाईलशी त्याचं काहीही कनेक्शन नाही आहे. मी बंद करून टाकला आहे तो मोबाईल, आणि नंबरच वेगळा दिला होता. बाकी काय आपला मेल ID वगैरे काही द्यायला लागत नाही. चुकून जर तुम्हाला वेळ आलीच तर तेवढ्यापुरता मेल ID तुम्ही देऊ शकता. मी काय तसं केलेलं नाही. मी डायरेक्ट QR कोडने केलं. आणि मी आता सोफ्याखाली वगैरे जात आहे. ते सोफा माझा बरोबर 4.5 इंचमध्ये जागा आहे, म्हणून तो जातो. 4.5 इंचच्या खाली फक्त मशीन जातं. त्याच्यापेक्षा जर तुमचा बुटका असेल सोफा 3 इंचाचा वगैरे तर जाणार नाही, लक्षात घ्या. बाकी सगळं स्वतः करतं. ते कानाकोपऱ्यातून कचरा काढतं, गोळा करतं. रस्त्यात त्याच्या वायरी प्लास्टिक हे येतं का म्हणजे, समजा तुमच्या चपला वगैरे आला तर कडेने जाळून जातं. आणि बाथरूम समोरचे पायपोस असतात ते जर तुमचे स्टिकी असतील, म्हणजे चिटकवलेले ऑलरेडी असतील तर प्रश्न नाही. पण समजा दुसऱ्या प्रकारचे असतील पायपोस, ते गुंडाळून सुद्धा एका बाजूला होतात. हा आहे त्याचा नकाशा. ते Y स्टाईलने स्वच्छता करतं, नाही तर Z स्टाईलने स्वच्छता करतं, किंवा अगदी सरळ रेषेतसुद्धा साफसफाई करतं. त्याला कमांड देताना कुठे करायचं कुठे नाही करायचं, स्पीड किती हवा आहे, पाणी किती वापरायचं आहे, हे सगळं आपण सांगू शकतो. मी वेगळ्या प्रकाराने करून बघितलं आधी, म्हणजे जे सोपं पडतं. वायने जरा सोपं पडतं जास्त. आणि रूम जर मोठी असेल हॉलमध्ये वगैरे तर तिथे सरळ, म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगळी कमांड आपण देऊ शकतो. बाथरूममध्ये जायचं नाही, परत ओपन टेरेसला किंवा तुमची जर गॅलरी असेल तर गॅलरीत जायचं नाही. हे सगळं आपल्याला मोबाईलवर करता येतं, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा करता येतं. समजा एखाद्या दिवशी फक्त एकच एरिया म्हणजे किचनच साफ करायचं तर फक्त किचनचं करता येतं, कधी हॉलच करायचं तर हॉलचं करता येतं. असं नाही की संपूर्णच घराचं द्यायला लागतं. जे हवं ते करता येतं. हे याचं विशेष आहे. आणि साफसफाई अगदी छान होते. आणि त्याचे तोटेही आहेत, ते नंतर मी लिहून दाखवेन तुम्हाला, तिथे लिहून देणारच आहे शेवटी, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. कारण काही व्हिडिओमध्ये दाखवलं आहे हळद टाकली स्वच्छ झालं, हे झालं ते झालं, तसं काही नाही आहे. कारण हळदीचे डाग हे घासून काढल्याशिवाय निघत नाही, किंवा अगदी घट्ट चिकटलेला मळ असेल तर तोही निघत नाही. त्यामुळे हे वापरताना, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्याच्यात जे पाणी टाकतो त्याच्यात डिटर्जंट अजिबात टाकायचं नसतं. त्यामुळे मी एक आयडिया केली. मी त्याला जे कापड लावले त्या कापडावर हॉस्पिटल स्पिरिट किंवा लायझॉलचा स्प्रे मारते. त्याच्यामुळे घरही स्वच्छ होतं आणि त्या मशीनलासुद्धा इजा होणार नाही. आता मी तुम्हाला नीट समजवून हे वापरून झाल्यानंतर कसं स्वच्छ करायचं हे दाखवणार आहे. पहिली गोष्ट, त्याला मऊसूत कापड घ्यायचं, त्याच्याने पुसून काढायचं. त्याला ब्रश दिलेलाच आहे त्यांनी, त्या ब्रशने
खाली जो मशीनच्या खाली जो ब्रश आहे तोही साफ करायचा. आणि सकिंग जिथून होतं तिथे केस अडकतात, दोरे अडकतात, आणखीन काय काय अडकतं, ते सगळं स्वच्छ करण्यासाठी ते काढता येतं. पण हे लक्षात ठेवायचं, जर त्याच्यात प्लास्टिक वगैरे अडकलं तर त्याचा आवाज बदलतो. आवाज बदलल्यावर सुद्धा आपल्याला कळतं की ह्याच्यात काही अडकलेलं आहे. त्यामुळे आपण काय करायचं, त्यावेळी त्याला स्टॉप करायचं. स्टॉपचं आहेच बटन, आणि लगेच ती त्यातली बाई जसं सांगते की मशीन थांबवलेलं आहे, म्हणजे आपण उलटं करून प्लास्टिक किंवा दोरा किंवा वायर जर काय अडकलेली असेल तर काढू शकतो. पुन्हा ते स्टार्ट करायचं. जिथून स्टार्ट केले तिथूनच ते घर पुन्हा स्वच्छ करायला सुरुवात करतं. कधी कधी जर मला शंका आली की अरे इथला कचरा राहिला, मी सरळ उचलून त्याला तयारीत नेऊन ठेवते. आणि ती बाईसारखी त्यावेळेस बोलते, पुट द रोबोट डाऊन. तो रोबोट ठेवला की तिचं समाधान होतं. घर सगळे स्वच्छ करते, त्यामुळे प्रश्न नाही आहे. कोणाच्या पाया पडत बसायला नको की बाई वेळेत ये, घर स्वच्छ कर. किंवा आमच्या इथं वारा खूप आहे, वाऱ्यामुळे 3 वेळा तरी झाडायला लागतं घरातलं. पण वारा छान येतो त्यामुळे दारं खिडक्या सतत उघड्याच असतात. जाळी जरी लावलेली असते तरी धूळही येते घरात. त्यामुळे मग आम्ही 2 वेळा किंवा 3 वेळा लावू शकतो. आणि हां, दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला वाटेल की लाईट गेल्यावर हे वापरता येतं की नाही. हे एकदा चार्ज झालं की ते चार्जिंग संपेपर्यंत कितीही वेळा वापरता येतं. समजा झाडताना जर त्याचं चार्जिंग संपलं, म्हणजे ते साफसफाई करत असताना, तर ते स्वतःहून सांगतं की मी आता डॉकिंग स्टेशनला चार्ज करण्यासाठी जात आहे. मग स्वतः डॉकिंग स्टेशन शोधतं आणि तिथं स्वतः कनेक्ट होतं, चार्ज होतं. पण त्या डॉकिंग स्टेशनचं कनेक्शन लावून आपण बटन ऑन ठेवलं पाहिजे, तरच त्याला ते कळतं. नाहीतर ती त्यातली जे साऊंड आहे ते सारखं सांगतं की मला माझं डॉकिंग स्टेशन सापडत नाही. हे बघा, हे स्वतःहून डॉकिंग स्टेशन जवळ येतं आणि स्वतःहून चार्ज करतं. पण डॉकिंग स्टेशनचं बटन सुरू हवं, म्हणजे ऑन हवं, तरच ते स्वतःला चार्ज करू शकतं. ही माहिती मला वाटतं पुरेशी आहे. आणखीन जर माहिती हवी असेल तर मला तसे तुम्ही प्रश्न करा. हां, आणि आवाज डॉकिंग स्टेशनला लावल्यानंतर त्याचा जो कचरा सकवतो वरच्या पिशवीत, तेवढ्यापुरतं तो आवाज येतो. चार्ज होताना अजिबात आवाज येत नाही. आणि जेव्हा वापरतो तेव्हा टेबल फॅन फिरल्यासारखा आवाज येतो, बाकी काही एवढं येत नाही. आणि ते स्वतःची काळजी फार घेतं, कुठे धडका बिडका लागू नयेत म्हणून त्याच्यासाठी सोयसुद्धा आहे त्याच्यात. म्हणजे ते एकदा धडकलं आणि तुटलं असं काही नाही आहे. त्याला पुढे शिल्ड असल्यासारखं आहे ते. आणि वापरत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आठवणीने की त्याच्यात डिटर्जंट कुठलंही टाकायचं नाही. आणि ते कापड रोजच्या रोज काढून मी स्वच्छ धुते. आणि 2 कापड दिले असल्यामुळे एक लावलं की दुसरं वापरता येतं. आणि त्याचा नकाशा अगदी सोपा आहे. त्याच्यात स्पीड वगैरे सगळं मेंटेन केलेलं आहे. तुम्ही पाहिजे ते करू शकता त्याच्याने. हे बघा, नकाशा आपण त्याला दाखवून सांगू शकतो की बाबा इथलं काही करू नको, रिस्ट्रिक्ट एरिया हा. त्यामुळे ते बाथरूममध्ये वगैरे जात नाही. फक्त पायपोसचं लक्षात ठेवायचं, पायपोस आपल्याला काढायला लागतात. जर स्टिकी पायपोस असतील ऑलरेडी त्याला चिटकलेले दाराला आणि बाथरूमच्या फरशीसमोर पायपोसतो आपण तिथे, तर ते चालून जातं. पण जर ते गुंडाळणारे असतील तर ते मशीन तिथंच थांबतं आणि आवाज देतं आपल्याला की इथं ते हलत नाही बाबा. त्यामुळे आहे तसं. आणि आपण बाहेर जाताना सुद्धा ऑन करून जाऊ शकतो, अजिबात भीती नाही आहे. त्याच्यात लिहिलं होतं की तुम्ही बाहेर आहात आणि तिथून जर कमांड दिली तेही घरात होऊ शकतं सुरू. म्हणजे समजा आपण गावाला गेलो आणि घरी येतो, आपल्याला जर खूप स्वच्छ हवा असेल तर बाहेर